हुतात्मा झाले. नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवले आणि जवळपास 150 वर्षांच्या पारतंत्र्यातून स्वतःला मुक्त केले. आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही. त्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडले आहे. कित्येकांनी आपल्या तिकड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आहे. अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व महान क्रांतिकारकांचे आज स्मरण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. इंग्रजांच्या राजवटीत आपल्या महान पूर्वजांनी सामोरे गेलेल्या कठीण प्रसंगांचा आणि त्याच्या संघर्षाचा आपल्याला विसर पडू नये म्हणून प्रत्येक स्वातंत्र्य दिनी आपण केवळ झेंडावंदन व स्वातंत्र्य दिन साजरा न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्वच वीरांना आदरांजली वाहत असतो. शिरावर ज्याचा हिमालयाचा ताज आहे, शिरावर ज्याचा हिमालयाचा ताज आहे, प्रत्येक भारतीयांच्या हृदयावर ज्याचे राज आहे, पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे, अभिमानाने सांगतो माझा भारत देश महान आहे, माझा भारत देश महान आहे. आपला भारत देश हा महान आहे कारण वसुधैव कुटुंबकम अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब आहे ही आपल्या देशाची शिकवण आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत एकमेव देश आहे आणि एक तो दिवस होता जेव्हा 1963 मध्ये आपले पहिले रॉकेट एका सायकलीवर आणण्यात आले होते आणि आज तीच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो जगातल्या सर्वात यशस्वी अंतराळ संस्थांपैकी एक आहे. भारत रंगांचा देश जिथे रोज एक नवीन सण असतो. आपली कला, संस्कृती, सभ्यता इतकी समृद्धशाली आहे की 5000 वर्षांपूर्वी जेव्हा जगभरात लोक उपासमारीने मरत होते तेव्हा भारतात हडप्पा आणि सिंधू सभ्यता उन्नतीच्या शिखरावर होती. भारतीय संस्कृती आणि वेदांनी हजारो वर्षांपूर्वीच बिंदू, शून्य, संख्या प्रणाली, नौकानयनशास्त्र, दिनदर्शिकेपासून नृत्य, गायन, वादन, इतर कलांसोबतच अध्यात्म, खगोलशास्त्र, साहित्य, विज्ञान, अभियांत्रिकी, गणित, शेती, व्यवसाय, वैद्यकीय विज्ञान व अंतराळ विज्ञानापर्यंतचे लिखित प्रमाणित ज्ञान दिले आहे. या सर्व गोष्टी त्या देशाची देण आहे जिथे जात, धर्म, भाषा, बोली वेगवेगळी आहे तरीही केला जातो सर्वांचा सन्मान. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम संपूर्ण एकच हिंदुस्थान, संपूर्ण एकच हिंदुस्थान. जगातील सर्व जलद सुपरसोनिक मिसाईल, ब्रह्मोस आणि न्यूक्लिअर ताकद असलेला देश ज्याने त्याच्या 1 लाख वर्षाच्या इतिहासात कधीच कोणावर पहिला हल्ला केला नाही तो इतिहास आहे भारत. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, तिथे जगातील सर्वात मोठी तरुणाई लागते, त्या तरुणांच्या रक्तात वाहणारा लाल रंग आहे भारत. जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे देव फक्त आकाशात राहत नाही तर सीमेवर राहतात, त्यांना आपण जवान म्हणतो. जे सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करतात व हसत हसत प्राणाने बलिदान देतात ते जवान, ते सैनिक आहेत भारत. असा देश जिथे देशाला देश नाही तर माता, भारत माता म्हटले जाते, अशा महान देशात आपण राहतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद सूर्यनांदो स्वातंत्र्य भारताचे, स्वातंत्र्य भारताचे. एवढे बोलून मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम.